क्षेत्ररक्षण लावून घ्या केडगाव संघ. स्पीडअप करायचंय. चला बॅट्समन चला. चला सामना चालू करून घ्यायचा मैदानामध्ये. अधिकचा वेळ घेऊ नका. भरपूर टाइम झालेला आहे. अजूनही आपल्याला इथून पुढे 3 सामने. या ठिकाणी पप्पू शेठ पायगुडे यांचं या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं आहे. हनुमंत शिंदे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्टेजवरती येऊन स्थान बनवायचं आहे. चला सामन्याला सुरुवात होते. सामन्याला प्रारंभ आणि सामन्याचा श्री गणेशा. काळभैरवनाथ यवत विरोधामध्ये द ग्रेट वॉरियर्स केडगाव यांच्यामध्ये हा सामना होतोय. विकास मंडल आणि पहिला चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होतंय मैदानामध्ये आपण पाहतोय. पाहायचंय मैदानामध्ये. अतिशय बहारदार गोलंदाजी पाहतोय आपण. अमर शेळके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दोन्ही संघाकडे 2-2 विजय आपण पाहतोय. 2 विजय मिळून दोन्ही संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. मारलेला चेंडू. चेंडूचा काल क्षेत्ररक्षक आहे आणि झेल निसटला त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शुभम मोबळे आणि पुन्हा एकदा पाहिजे. त्या ठिकाणी मारलेला चेंडू आहे. त्या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आणि 4 रन चौकार. खणखणीत दणदणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 6 धावसंख्येवरती. शुभम मोबळे यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहतो या ठिकाणी. पाहूया पुन्हा एकदा. अमर शेळके गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिलं षटक घेऊन पाहायचंय. सहा धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. काळभैरवनाथ यवत संघ. पुन्हा एकदा पाहायचंय. 1 धाव एवना पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहिजे. सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी. एवना 1 धाव पूर्ण होते. धावफलकावरती 7 धावा आपण पाहतोय. स्पीडअप करायचं थोडंसं. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि मला असं वाटतंय षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार.
एक जबरदस्त तडक आपण पाहतोय मैदानामध्ये. धावसंख्या धावून पोहोचते तब्बल 13 धावसंख्येवरती. एका षटकाचा खेळ संपलाय मैदानामध्ये. 13 धावा. काळभैरवनाथ यवत संघ 13 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. स्पीडअप करायचंय त्याला, अधिकचा वेळ घ्यायचा नाही कोणी. सुहास मासाळ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मैदानामध्ये सुहास मासाळ. तेरा धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. स्पीडअप करायचंय. पाहिजे पुढील चेंडू सुहास मासाळ. मारलेला चेंडू. झेलबादची मोठी संधी आहे त्या ठिकाणी. झेल निसटला. 1 धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 15 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. सुहास मासाळ गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरं षटक घेऊन 15 धावा धावपलकीवरती काळभैरवनाथ यवत संघाचे आपण पाहतोय. शुभम वाबळे पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथून पुढे. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. पाहायचंय डिक्लेरेशन झोन. 2 धावा आहेत त्या ठिकाणी. नो चेंडू आहे का? नो चेंडू आहे. 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा आपण पाहतोय त्या ठिकाणी. धावफलकेवरती धावा आहेत त्या तब्बल 17 धावा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मारेल चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपला. संघाला मोठा धक्का. शुभम वाबळे मात्र या ठिकाणी बाद होतोय. चला न्यू बॅट्समन. चला पटकन आतमध्ये. स्पीडअप करायचंय पटपट. अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय आपण. सुहास मासाळ यांनी अतिशय बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा झेल टिपला. सलगचे 2 चेंडूवरती 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त होत आहेत. सुहास मासाळ अतिशय जबरदस्त या ठिकाणी बहारदार गोलंदाजी करतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. एक मोठी संधी आहे. हॅट्रिकची संधी आपण पाहतोय सुहास मासाळकडे. 17 धावा धावपलकीवरती आहेत. हॅट्रिकची संधी आहे. सुहास मासाळ गोलंदाजी मार्कवरती पाहायचं. हॅट्रिकची संधी कशा प्रकारे पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी आणि झेल बाद आणि विकेट. हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण होते. सुहास मासाळ या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय सुहास मासाळ यांच्या नावावरती. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत सुहास मासाळ या षटकामध्ये. लागोपाठचे सलगचे 3 विकेट्स आपण पाहतोय मैदानामध्ये. सुहास मासाळ 17 धावा धावपलकीवरती. काळभैरवनाथ यवत संघ थोडंसं बॅकफुटवरती जाताना आपण पाहतोय. बहारदार गोलंदाजी केली सुहास मासाळ या षटकामध्ये.
चला न्यू बॅट्समन तयार राहायचंय. पुढील बॅट्समन पटकन अक्षय दरेकर. न्यू बॅट्समन अक्षय दरेकर आपण पाहतोय मैदानामध्ये. दोन्ही संघांकडे 2-2 विजय आहेत. पाहूया पुन्हा एकदा पाहायचंय. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी आहेत. 19 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकेवरती 19 धावा. सुहास मसाने अतिशय बहारदार गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. 3 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. बहारदार गोलंदाजी. 19 धावा धावपलकावरती. 2 षटकांचा खेळ संपतोय मैदानामध्ये. 19 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानामध्ये. तुषार इनामदार तिसऱ्या षटकाला सुरुवात करतायत. तुषार इनामदार पाहिजे कशा प्रकारे इथून पुढे गोलंदाजी केली जाते. स्पीडअप करा पटकन. चला पटकन आपल्याकडे वेळ कमी आहे. पाहिजे तुषार इनामदार. पहिला चेंडू वाईट चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. अतिरिक्त 1 धाव. 20 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 20 धावा पाहिजे. पुन्हा एकदा मारेल चेंडू. झेलबादची मोठी संधी आहे. पाहिजे झेल होतोय का. आणि झेल बाद. संघाला मोठा धक्का बसतोय या ठिकाणी. मोठा मासा गळाला लागतोय केडगावच्या संघाला. बहारदार गोलंदाजी आतापर्यंत केडगाव संघाची आपण पाहतोय मैदानामध्ये. चला न्यू बॅट्समन स्पीडअप करायचंय. स्पीडअप करायचं. तिसऱ्या षटकाला सुरू झाली मैदानामध्ये. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मासा गळायला लागतो केडगाव संघाच्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. तुषार इनामदार अतिशय बहारदार गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये तुषार इनामदार यांची. पहिल्या चेंडूवरती एक मोठा धक्का. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आपण पाहतोय. तुषार इनामदार. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. झेलबादची मोठी संधी आहे आणि 2 धावा एव्हाना या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 22 धावा धावपलकीवरती आहेत. द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघ विरोधामध्ये काळभैरवनाथ येवत यांच्यामध्ये हा सामना आहे. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. 1 धाव एव्हाना पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. 1 धाव. 23 धावा धावपलकीवरती काळभैरवनाथ येवत संघाच्या 23 धावा धावपलकीवरती आहेत. स्पीडअप करायचंय. तेवीस धावा. अक्षय दरेकर पाहायचं इथून पुढे कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मारलेला चेंडू आणि
2 धावा एवना पूर्ण. तिसरा धावेचा प्रयत्न होतो का पाहायचं आहे मैदानामध्ये, परंतु 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. थोडंसं अडथळा आहे त्या ठिकाणी. 2 धावा एवना पूर्ण होत आहेत. धावपलकेवरती धावा पाहिलं तर तब्बल 25 धावा धावपलकेवरती आहेत. 25 धावा आपण पाहतोय मैदानावरती काळभैरवनाथ यवत संघाच्या. पुन्हा एकदा मारेल चेंडू, पुन्हा एकदा झेलबादची संधी, परंतु 1 धाव एवढ्या ठिकाणी पूर्ण होते. 26 धावा धावपलकेवरती आहेत. तीन षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये. धावपलकेवरती 26 धावा. स्पीडअप करायचे, चला पटकन. 26 धावा आहेत धावपलकेवरती. सव्वीस धावा धावपलकेवरती आपण पाहतोय. स्पीडअप करायचे, चला पटकन. मारलेलं चेंडू पाहायचे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एवना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण. 2 धावा एवना त्या ठिकाणी पूर्ण होतात. पाहिजे पुढील चेंडू पाहायचंय. अक्षय दरेकर मात्र या ठिकाणी बाद होतोय. रोहन गर्दडे गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. हॅलो, हॅलो हॅलो. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 28 धावा धावपलकावरती आहेत. स्पीडअप करा. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. एवना 1 धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचं मैदानामध्ये. रनआउटची मोठी संधी आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 30 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय. 1 धाव एवढा पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न होतो का पाहायचं, परंतु नाही. 1च धाव त्या ठिकाणी आहे. 31 धावा धावपल. 31 धावा. बॉल गोळा करतोय तू. मुशीला गोळा मायकाची. हॅलो हॅलो हॅलो. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. 31 धावा धावपलकावरती आपण पाहतोय.
काळ भरवण्यात यवत संघाचं जर आपण धावा पाहिल्या तर 31 धावा धावबलकावरती आहेत. रोहन गर्दडे पाहायचंय, एक धाव एवना पूर्ण होते. बोल ना. ओके, 31 धावा धावपलकावरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. रोहन गर्दडे गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पाहूया इथून पुढे मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. सुंदर झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चार षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि धावपलकावरती धावा पाहिल्या तर तब्बल 31 धावा. जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान आहे द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघाला. चला, द ग्रेट वॉरियर्स केडगाव विक्रम शेठ शेळके यांच्या द ग्रेट वॉरियर्स केडगाव संघाचे संघमालक विक्रांत शेठ शेळके, मोरिया फायनान्स यांच्या मालकीची टीम आपण मैदानामध्ये पाहतोय. चला, यवत संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पीडअप करायचं आहे. 24 चेंडूमध्ये 32 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये 24 चेंडू आणि 32 धाव्यांची आवश्यकता आहे द ग्रेट वॉरियर्स केडगाव विक्रांत शेठ शेळके संघाला. विजू हाडके, माईकची संपर्क साधा. विजू हाडके. विजू हाडके, विजय शेठ हाडके. चला, स्पीडअप करायचंय. कोणी अधिकचा वेळ घ्यायचा नाही. चला बॅटर्स चला आतमध्ये. यवत संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. भरपूर वेळ झालेला आहे. 24 चेंडूमध्ये 32 धावांचं आव्हान आहे. केडगाव संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 32 धाव्यांचं एक मापक आव्हान आपण पाहतोय. दिलीप भाऊ जराड युवमंच संघाचे संघनायक आणि सुपा संघाचे संघनायक. चला नाणेफेकीसाठी चला. 3 षटकांचा सामना राहील. इथं बॅट यानंतर 3 षटकांचा सामना होईल. सर्वांनी नोंद घ्यायची. दिलीप भाऊ जराड युवमंच विरोधामध्ये सुपा. चला नाणेफेकीसाठी चला. संघनायक त्वरित यायचंय. पेरणीला सामोरं जावं लागणार आपल्याला. शेवटचा पुकार पाहायचंय. पहिला चेंडू आणि 4 रन चौकार. रोहन गर्दडे यांच्या बॅटमधून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. चला पाहू. पुढील चेंडू
पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. धाव संख्या 5 धावा. 5 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 5 धावा पाहतोय आपण. रोहन गर्दडे कशा प्रकारे फलंदाजी करतोय इथून पुढे पाहायचं आपण. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी आणि 4 रन चौकार. 4 धावा. रोहन गर्दडे मात्र या ठिकाणी सलगचे 2 चौकार खेळताना आपण पाहतोय मैदानामध्ये. मला असं वाटतंय रोहन गर्दडे उद्या फलटणच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. रोहन गर्दडे यांना उद्या इन ॲक्शनमध्ये रोहन गर्दडे एम स्पोर्ट्स दौंड या टीममधून फलटणच्या टीमवरती मैदानावरती उद्या आपण त्यांना पाहणार आहोत. हॅलो. सोपा संघाने टॉस जिंकून या ठिकाणी गोलंदाजी घेतलेली आहे. यानंतर झराड युवा मंच आणि सोपा यांच्यामध्ये सामना होईल. मॅच संपल्यानंतर सोप्याच्या संघाने त्वरित ग्राउंड मध्ये यायचे. 3 षटकाचा सामना राहील. किती वाजले? चला 1:15 वाजलेले आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय तुषार इनामदार दणदणीत खणखणीत षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार अतिशय बहारदार षटकार आपण पाहतोय तुषार इनामदार यांच्या बॅटमधून. जबरदस्त तडाखा. धावपलकीवरती धावा पाहिलं तर तब्बल 15 धावा धावपलकीवरती आहेत केडगाव संघ. तुषार इनामदार यांच्या बॅटमधून आपण एक बहारदार षटकार पाहिला आता. पाहूया पुढील चेंडू. स्पीडअप करायचंय. चला पटकन. 15 धावा धावपलकीवरती आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी आणि डिक्लेरेशन झोन 2 आपण पाहतोय. 17 धावा धावपलकीवरती आहेत. यानंतर होणारा सामना आहे दिलीप भाऊ दरडा युवा मंच विरोधामध्ये सुपा. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आणि 4 धावा. चौकार. दणदणीत खणखणीत असा चौकार आपण पाहतोय मैदानामध्ये. 4 रन चौकार. 21 धावा धावपलकीवरती आहेत. यानंतर होणारा सामना सोपा आणि दिलीप भाऊ युवा मंच. सामना संपल्यानंतर सोप्या संघाने त्वरित मैदानात यायचंय आणि बाउंड्री लाईनला जे बसलेले प्रेक्षक त्यांनी बॉल आणण्यासाठी मदत करायची. मजा बघून अठरा चेंडू आणि 11 धाव्यांची इथून पुढे गरज आहे मैदानामध्ये पाहायचं आपल्याला. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 17 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे इथून पुढे केडगाव संघाला जिंकण्यासाठी. 17 चेंडूमध्ये 10 धावा. तुषार इनामदार पाहायचंय.
एवना 1 धाव त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो पाहिजे मध्ये 1 धाव एवना पूर्ण होते पाहिजे रेवन गोरगल कशा प्रकारे इथून पुढे खेळ करतोय 9 धावांची गरज आहे इथून पुढे संघाला जिंकण्यासाठी 9 धावा पाहिजे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कोणतीही धाव नाही या चेंडूवरती निर्धाव चेंडू आहे 9 धाव्यांची गरज आहे जर तुकाराम इनामदार यांनी जर षटकार ठोकला तर नाना गोरगल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे पाहिजे तुषार इनामदार एक धाव एवना पूर्ण होते दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे त्या ठिकाणी स्पीडअप करायचंय पुन्हा एकदा पाहिजे त्या ठिकाणी 1 धाव एवना पूर्ण होते बारा चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे इथून पुढे केडगाव संघाला जिंकण्यासाठी चला स्पीडअप करून घ्या मॅच पाहिजे रेवन गोरगल कशा प्रकारे फलंदाजी करतोय 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज असणार आहे हॅलो पाहू मारलेला चेंडू आणि षटकार वाघाची दहाड फोडलाय पहाड बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार रेवन गोरगल षटकार मारून या ठिकाणी मॅच संपवतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये केडगावचा संघ जाऊन पोहोचतोय विक्रांत शेळके यांच्या मालकीचा असणारा द ग्रेट वॉरियर केडगाव संघ सोप्याचा संघ दिलीप भाऊ आपले 2 फलंदाज लवकरात लवकर